समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात टोल चुकवण्यासाठी पळवाट। टोल नाक्याआधी बॅरिकेड तोडून बनवला पर्यायी चोर रस्ता। चोर वाटेवरून अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याचं पुढारी न्यूजच्या चौकशीत उघड। लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली। सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणी एकट्या बीड जिल्ह्यातील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना वगळलं। सुप्रीम कोर्टाची राम मंदिर ट्रस्टला नोटीस। कोर्टाने एसआयटी कडून मागवला आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल। राम मंदिर दान चोरी प्रकरणी पुढील सुनावणी 20 जुलैला। 4 याचिकांवर झाली एकत्रित सुनावणी। नागपूरच्या रामनगर राम मंदिरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण। राम मंदिर दान चोरी निषेध आंदोलनाला मात्र प्रशासनानं परवानगी दिली नसल्याची माहिती। आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून राजकारण पेटलं। आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर। नितेश राणेंचा घणाघात, तर नितेश राणेंना जिहादचा अर्थ माहीत नसल्याचा वारिस पठाण यांचा पलटवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत फडणवीस तिसऱ्या स्थानी। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे। अभिजित दिपके यांच्या दिल्लीतील 20 तारखेच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा। जिथे असाल तिथून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन, तर सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याची केली मागणी। जेजुरी ट्रकनं वारकऱ्यांना चिरडलं। 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू। 4 महिला वारकऱ्यांवर उपचार सुरू। जेजुरीतील भोंगळे मळ्याजवळ घडली दुर्दैवी घटना। वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली जेजुरी अपघातातील जखमींची भेट। जखमी महिला वारकऱ्यांची केली विचारपूस। मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत, तर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेतली जाईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुंबईतील पायधुनी येथील 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार। आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी। साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर कारवाईला विलंब। आठवड्यानंतरही कंत्राटदाराकडून पालिकेच्या नोटिशीला उत्तर नाही। कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रियाही रखडली। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। चिमुकलीच्या बारशाच्या दिवशी आईचं टोकाचं पाऊल। आत्महत्या नसून घातपात असल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप। भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी। मुख्य आरोपी अजूनही फरार। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे तिकिटासाठी धडपड। बुकिंग सुरू होताच काही मिनिटातच आरक्षण फुल। राज्यातील धरणसाठा 43.70% मागील वर्षाच्या तुलनेत 14% कमी पाणी साठा। पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये 53.59% साठा। मराठवाड्यातील अनेक मोठ्या आणि लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षाही कमी पाणी। सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा 16वा दिवस। प्रकृती खालावली। वजन 7.8 किलोनं घटलं, तर रक्तदाबही कमी। कथित परीक्षा गैरव्यवहार विरोधात जंतर मंतरवर उपोषण। थायलंडची राजधानी बँकॉकमधील नाईट पबमध्ये भीषण आग। 27 जणांचा होरपळून मृत्यू। 63 जण गंभीर जखमी। जीव वाचवण्यासाठी टॉयलेटमध्ये आश्रय। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता।
रशियात लष्करी सरावात दरम्यान मोठी दुर्घटना. मशीन गनवरील ताबा सुटल्यानं अंदाधुंद गोळीबार. सैनिकांनी वेळेत बचाव केल्यानं सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. लॉर्ड्सवर भारताच्या महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय. इंग्लंडचा 270 धावांनी धुव्वा उडवत रचला इतिहास. गोलंदाज क्रांती गौड आणि फलंदाज यष्टिका भाटियाची ऐतिहासिक ऑनर्स बोर्डवर नोंद.